नमस्कार मित्रांनो, मी सुनील नडगे. पालघर संस्कृती या आपल्या हक्काचे चॅनलवर तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापूर्वक स्वागत. मित्रांनो, मी सध्या पोहोचलो आहे बिद्राबीन येथे. तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, इथे समोरच महाशिवयात्रेला जत्रा भरते, यात्रा असते. त्या ठिकाणी हा माल आहे जिथे आपण गाड्या पार्किंग करतो. त्या ठिकाणी इथे मित्रांनो क्रिकेट पण खेळला जातो, तर त्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, आपलं कल्चर, आपली संस्कृती, पालघरचं कल्चर कसं असतं ना, ते आज तुम्हाला मी आपला जो यूट्यूब स्टार लाडका रमेश दादा काचरे हे पूर्णपणे आपल्या पालघरचे कल्चरवरती, आपले आदिवासी गाण्यावरती, आपले राहणीमान, आपलं जीवन लाईफस्टाईल कसे असतं ना, त्याच्या आधारे व्हिडिओ बनवतो. तर तेच तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि कशी आपलं कल्चर असतं ना, आणि दिवाळीच्या सणामध्ये आपण काय करतो, आणि दिवाळीच्या सणाच्या अगोदर आपण शॉपिंग कशाची करतो तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, मी थोडं म्हणजे एवढं मला त्याची नॉलेज नाही, पण आपल्या गावातच आहे तर सांगतो. तर मित्रांनो, रमेश काचरा दादा हा जव्हारमधला आहे, आणि एक त्याने आता दिवाळीचे दिवाळीचेच टायमाला एक गाणं अपलोड केलं आहे त्याच्याच ऑफिशियल चॅनलवरती. आणि मित्रांनो, डायरेक्टर पण तोच आहे, आणि ॲक्टर पण तोच आहे, आणि सिंगर पण तोच आहे. आणि त्याच्या हारी जे ॲक्टर आहे ती मित्रांनो पुष्पा सावर. तर ते गाणं घेऊन देईन तुला मी सुडका असं गाणं आहे. तर मित्रांनो, ते खूप भारी सॉन्ग आहे. आणि 8 दिवस मित्रांनो झाला. 8 दिवसामध्ये 200K च्या आसपास गेलं, म्हणजे 2 लाख लोकांनी ते गाणं बघितलं. तर मित्रांनो, असेच त्याला सपोर्ट करत राहा व्हिडिओला, आणि सबस्क्राईब पण करा. आणि मित्रांनो, म्हणजे त्यांनी दिवाळीचे सण आपण कसा साजरा करावा हे त्या व्हिडिओमधून दाखवलं आहे, आणि तेच त्यांनी लिहिलं आहे आणि गायलं पण सुद्धा आहे. तर मित्रांनो, आपण पण दिवाळीचे सणा अगोदरच शॉपिंग करायला जातो, पण मित्रांनो शॉपिंग करण्याच्या अगोदर आपण कुठेतरी काम करतो. तेच मित्रांनो, आता कंपनीमध्ये जातात, कुणी नोकरीला आहे, पण जे आदिवासी बांधव पहिले टायमाला जे होते ना मित्रांनो, ते असेच कुठेतरी बोटीमध्ये जातात काम करायला. बोटीमध्ये जातात किंवा लोकांचे वाडा, वसई, ठाणे ह्या ठिकाणी मित्रांनो मोलमजुरी करतात, म्हणजे भात कापणीचं काम करतात. पहिले टायमाला आमच्या वडिलांनी पण केलं आहे. वडील बोलतो म्हणजे मला माहीत आहे. आणि त्या टायमाचं आता सध्या नाही जात, आता घरचं काम करतो. पण मित्रांनो, त्या टायमाला आपण जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आईवडील पण कामाला जातात. मित्रांनो, आपले पण आईवडील असेच कष्ट करून आपल्या दिवाळीच्या सणाला शॉपिंग करतात, म्हणजे बाजारामध्ये घेऊन जातात, आपल्याला कपडे घेऊन देतात. आपल्याला लागणारे कपडे किंवा आईला लागणारे कपडे त्याला घेऊन देतात, किंवा आपल्याला फटांगडे लागतात, म्हणजे फटाके. त्या टायमाला मित्रांनो फटाकेच होते, जास्त असं पाऊस किंवा चक्री असे नाही होते. ते पण मित्रांनो 10 रुपयाला किंवा 20 रुपयाला फटाके. त्याच्यासाठी पण आपल्याला खूप मेहनत करावी लागते, म्हणजे आपण आई वडिलांकडे मागून घेतो की आई मला फटाके पाहिजेत, असं त्या टायमाचे मित्रांनो होते. तेच या रमेश काचरे दादांनी त्याच्या व्हिडिओमध्ये दर्शवलं आहे. तर मित्रांनो, ते तुम्हाला मी व्हिडिओ थोडं दाखवतो, म्हणजे आपल्याला पण जाणीव होईल की ही परिस्थिती आपली होती, सध्या पण आहे मित्रांनो, पण त्या टायमाला होती, ते दाखवलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला भरघोस शेअर करा आणि लाईक पण करा, आणि मित्रांनो माझ्या पण व्हिडिओला शेअर करा. परत मित्रांनो सबस्क्राईब पण करा आवडलं तर. जास्त असं मित्रांनो मी पूर्ण व्हिडिओ नाही दाखवणार, कारण हा व्हिडिओ त्याचा आहे, पण थोडं दाखवतो म्हणजे कसं कल्चर आहे. कारण मित्रांनो, माझे पण चॅनल त्याच टाईपचं आहे, म्हणजे मी पण मित्रांनो आपलं पालघरचं कल्चर, म्हणजे आपली संस्कृती कशी असते ना, ते दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर
ते मला वाटलं की हो दाखवावं, तर मी दाखवत आहे. तर मित्रांनो चला, आणि आवडलं तर लाईक नक्की करा. बाय, टाटा.